नमस्कार मित्रांनो, मेहता ज्वेलर्स तळेगाव दाभाडेमध्ये आपलं स्वागत आहे. आज एक अनुभव आपल्यासोबत शेअर करतो. एक कस्टमर काही चांदीच्या वस्तू घेण्यासाठी आमच्याकडे आले होते. त्यांनी बायबॅकसाठी एक गणपतीची पोकळ मूर्ती आम्हाला दिली. स्टँडर्ड प्रोसिजरप्रमाणे ती आम्ही तापवली किंवा गरम केली, तुम्ही म्हणू शकता. अगदी वितळली नाही, फक्त गरम केली. या प्रोसेसनी प्युरिटीचा थोडाफार अंदाज घेता येतो. मूर्तीची प्युरिटी बऱ्यापैकी चांगली होती. पण प्रॉब्लेम होता तो मूर्तीच्या आत. मूर्ती पोकळ होती. एक छोटा साधारण 3 ते 3.5 ग्रॅमचा रॉड लपवला होता. तुम्ही इमेजमध्ये बघू शकता. कस्टमरला आम्ही ते दाखवलं. त्यांनी काही रिॲक्शन नाही दिली, काही कंप्लेंट नाही केली किंवा काही कारण नाही दिलं. कोणी गिफ्ट केलं का घरच्यांनी घेतलं होतं, नथिंग. त्यांच्या चेहरा पडला होता. त्या मूर्तीच्या वजनात फरक आला आणि जेव्हा ते कस्टमर नवीन वस्तू घेऊन गेलं तोपर्यंत त्याचा चेहरा पडला होता. मित्रांनो, हा प्रॉब्लेम तर आहे. मॅन्युफॅक्चरची जर चूक असेल तर एंड कन्झ्युमर फसला जातो आणि कन्झ्युमरनी घेतलेलं असतं रिटेलरकडनं, रिटेलरनी घेतलेलं असतं होलसेलरकडनं. म्हणजे काय तर अख्खी कम्युनिटीचं नाव खराब. आता याचं सोल्युशन काय, तर तुम्हाला 2 सोल्युशन सांगू शकतो. एक सोल्युशन जो आमच्या साईडने आहे. आमच्या इंडस्ट्रीचे मोठमोठे असोसिएशन्स जे गव्हर्नमेंट बरोबर मिळून ह्याच्यावर वर्कआउट करतायत. आणि महत्त्वाचा दुसरा सोल्युशन म्हणजे सोन्या चांदीबाबत नॉलेज ठेवा. तुम्ही प्रश्न विचारा. तुमच्या ज्वेलरकडे गेले तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे. तुम्ही डाऊट्स विचारा आणि डाऊट कन्फर्म करून घ्या. घरात ज्या माणसाला त्याची माहिती आहे, ज्याला सोन्या चांदीबद्दलचं व्यवहाराचं नॉलेज आहे, त्याच्याकडनं त्या वस्तू शिकून घ्या. एक कापड किंवा भाजीपाला नाही की थोडंसं भावताव करून घेऊन टाकलं आणि आपल्याला जमतंय असं समजलं. नाही, हा आमचा डोळे झाकून विश्वासात ज्वेलर आहे, 3 पिढ्यांपासून आम्ही तिकडेच घेतो म्हणून झालं, हे नाही. त्या माणसाकडनं तुम्ही प्रॉपर इन्फॉर्मेशन घेतली पाहिजे, प्रॉपर नॉलेज घेतलं पाहिजे. ॲटलिस्ट नवीन पिढीने तरी ते शिकावं. स्वतः एज्युकेट होणे हा आहे दुसरा सोल्युशन. मित्रांनो, हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे आमची इंडस्ट्री हेल्दी करण्यासाठी. काही लोकांना हा अनुभव आला असेल, बऱ्याच लोकांना चुकीचे अनुभव आले असतील, तर त्यांनी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावं आणि आम्ही तुम्हाला हेल्प करायचा प्रयत्न करू. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर